नमस्कार, मी स्मिता सम्यक, तालुका व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष. इथे आपलं बचत गटामार्फत आज सेंद्रिय भाजीपालाचं विक्री केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या तालुक्याला एक गोल्ड मेडल मिळाले. ते गोल्ड मेडल नकारात्मक आहे, तेच म्हणजे की आपल्या तालुक्याला कॅन्सरग्रस्त तालुका म्हणून संबोधलं जातंय. आणि या कॅन्सरग्रस्त तालुक्या संबोधत असताना त्याच्यावर काय पर्यायी किंवा उपायात्मक काही आम्ही करू शकतो का, यासाठी सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र आपण चालू केलेलं आहे. त्यामध्ये महिलांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळं जी पूर्णतः सेंद्रिय पद्धतीनं उत्पादित केलेले आहेत त्याचे तालुका विक्री केंद्र आपण सुरू केलंय. आणि सगळ्यांना आम्ही आमच्या पंचायत समिती मार्फत असं आवाहन करतो की इथला जो भाजीपाला आणि फळभाज्या आहेत आणि फळं याची खरेदी आपण करावं आणि कॅन्सर पासून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करावा, यासाठी सगळ्यांना मी सदिच्छा देते. मी विजय परीट, गट विकास अधिकारी, पंचायत समिती शिरोळ. आज आपण इथं जे बघतोय ते आमचे सन्माननीय सभापती मिलिंद कुरणे साहेब यांच्या संकल्पनेतून पंचायत समितीच्या या रिन्यू केलेल्या नवीन इमारतीमध्ये बचत गटांचा हा स्टॉल उभा केलेला आहे. तो स्टॉल सेंद्रिय भाजीपाल्याचा स्टॉल आहे. याच्यामध्ये जसं आता मॅडमनी सांगितलं तसं त्या पद्धतीनं आपल्या इथं सेंद्रिय भाजीपाल्याची गरज खूप मोठ्या प्रमाणात आपल्या जनतेला आहे. आणि जे उत्पादक आहेत, ज्या महिला बचत गटाच्या महिला जे उत्पादन करतात, त्यांनाही कुठेतरी मार्केटिंगचं साधन किंवा ठिकाण मिळावं, यासाठी सभापती महोदयांनी हा प्रयत्न केलेला आहे. त्याला अनुसरून इथं बचत गटाच्या महिला विविध ठिकाणाहून आलेल्या आहेत आणि त्यांचा भाजीपाला विक्री करतायत. माझं असं सर्वांना आव्हान राहील की हा भाजीपाला सर्वांनी आवडीनं हिरिरीनं घ्यावा आणि त्यांनाही मदत करावी आणि स्वतःलाही मदत करावी, की जेणेकरून आपण कॅन्सर सारख्या आजारापासून दूर राहू. नमस्कार, मी अरुंधती संजय पाटील, भूमी फळक्रिया शेतकरी महिला गट धरमगुत्ती ची मी अध्यक्ष आहे आणि पंचायत समिती उमेद अभियान मध्ये कृषी सखी म्हणून काम करते मी. आणि गेले 20 ते 25 वर्ष झाले मी सेंद्रिय शेती करते. सेंद्रिय शेती हा काळाची गरज आहे आणि सेंद्रिय शेती का आवश्यक आहे आणि शासन पण त्याच्यावर खूप मोठं भर देत आहे. पण अजूनही आपल्याकडे त्याची प्रचिती किंवा प्रसार अजून कमीच आहे. आणि जर सेंद्रिय शेती आम्ही आता सध्या सेंद्रिय शेती करत असलो तर मार्केट आणि त्याला म्हणाव तसा योग्य दर मिळत नाही. त्याच्यासाठी योग्य असं सेंद्रिय शेतीचं मार्केट उभं राहावं आणि आपल्या शिरोळ तालुक्यात खूप मोठं मार्केट उभं राहावं. आणि शिरोळ मॅडम म्हटल्याप्रमाणे शिरोळ तालुक्यावर जो टप्पा आहे तो निघून जाण्यासाठी एक महत्वाचं आपण एक करायला पाहिजे. सेंद्रिय शेतीचा मुख्य पाया म्हणजे देशी गाय. देशी गायचं संवर्धन झालं तर आपण सेंद्रिय शेती पूर्ण शिरोळ तालुक्यात म्हणजे सक्सेसफुल करू शकतो. याच्यासाठी माझी एक अशी मागणी आहे की प्रत्येक शेतकरी गाय असायला आणि त्या देशी गायीसाठी 1800 रुपये अनुदान येतं, ते प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर पडेल तर शेतकरी त्या अनुदानाच्या नादात तरी तो शेतकरी गायीचं संगोपन करेल आणि त्या गायीच्या माध्यमातून त्याचं आरोग्य, शेतीचं आरोग्य आणि आपल्या समाजाचं आरोग्य म्हणजे सुधारेल आणि आपल्यातल्या ज्या कॅन्सर सारखे आजार आहेत ते दूर जातील असं मी म्हणेन. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.